नमस्कार मित्रांनो, शासकीय दिवाळीच्या पूर्वसंध्येला, शासकीय दिवाळीच्या म्हणजे तशी दिवाळीला सुरुवात झालेली आहे. वसुबारस, धनत्रयोदशी उलटून गेलेली आहे, पण आपल्या हिंदू बहुल भारतात सरकारी सुट्ट्या या बहुधा लक्ष्मीपूजन आणि पाडव्यापुरती मर्यादित असते. कधी कधी नशिबान असलो तर नरक चतुर्दशीचीही सुट्टी मिळते, कारण नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच वेळेला येतं. यावेळेला मात्र अशी दिवाळी ही लांबलेली असल्यामुळे शासकीय दिवाळी आता येत्या आठवड्यात सुरू होईल. पण त्याच्या पूर्वसंध्येला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यादी करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक तातडीची सभा घेतली. गोरेगावला ही सभा झाली आणि त्याच्यात त्यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली. ती भूमिका ऐकल्यानंतर मला प्रश्न पडला की राज ठाकरे भाजपाचीच मदत करत नाहीयेत ना? कारण जी भूमिका त्यांनी घेतली ती इतर कोणत्याही पक्षाला, भाजपाला जास्त मदत करणारी होती. पण नंतर मला लक्षात आलं की हे राज ठाकरे भाजपाची मदत करत नाहीयेत, तर राज्यातले सगळेच विरोधी पक्ष मिळून भाजपाची मदत करण्याचा विडा उचलून मैदानात उतरलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात येत होत्या. ओबीसी कोट्याचं निमित्त करून म्हणजे 2022 साली होणाऱ्या निवडणुका आता 2025 साली होणार आहेत. त्याच्या आधीही काही निवडणुका होणं अपेक्षित होतं, पण तेव्हा कोविडचं निमित्त करून या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. मग हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आला आणि मग त्यामुळे सगळ्याच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा संयम संपला आणि त्यांनी वेगवेगळ्या सरकारना, पण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले की नथिंग डुईंग 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत. कारण जी काही कारणं आहेत की पावसाळा आहे, परीक्षा आहेत आणि त्यामुळे मतदान केंद्र असणाऱ्या शाळा उपलब्ध नाहीयेत किंवा मग मतदान यंत्र उपलब्ध नाहीयेत, इतर काही ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला सांगू नका. 31 जानेवारी 2026च्या महापालिका अस्तित्वात आल्या पाहिजे. आणि खरंच सांगतो मित्रांनो, सामान्य जनतेच्या दृष्टीनेही ते अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार महापालिकेत आलं, कोणालाही सत्ता मिळाली म्हणजे भाजपाला मिळाली तर मला जास्त आनंद होईल. लपवण्यात काही म्हणजे मला काही अजिबात त्याच्यात काही चुकीचं वाटत नाहीये. पण समजा नाही मिळाली, पण अगदी उबाठा सेनेला मिळाली, अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली, तरी महापालिकेत लोकप्रतिनिधी असणं ही चांगली गोष्ट आहे. एकेकाळी मला वाटायचं कशाला उगाच नगरसेवक वगैरे पाहिजेत, कारण तसाही सगळा कारभार कमिशनर आणि मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री हेच सगळे हाताळतात. कुठलंही सरकार असं, कशाला नगरसेवक पाहिजेत? जर प्रशासकीय व्यवस्थेत महापालिकांचं कामकाज चाललं तर भ्रष्टाचार कमी होईल. पण गेले काही महिने जेव्हा आजूबाजूला बघतोय तेव्हा नगरसेवक असण्याचं महत्व काय ते मला कळलं. कारण नगरसेवक तुमचे लोकप्रतिनिधी असताना जी संवेदनशीलता असते त्या संवेदनशीलतेचा पूर्णपणे अभाव जेव्हा महापालिका प्रशासनाच्या हातात असतात तेव्हा दिसतो. आता दिवाळीला रस्त्यांवरचा जो चिखल झालेला आहे, कोणीही गाड्या कुठेही उभं करतंय, शॉपिंगला जातंय, रस्त्यावर लोक रस्त्यावर येऊन राहायला लागलेत अनेक ठिकाणी जे दिवाळीचे विक्रेते. मी त्यांना दोष देत नाही, कारण त्यांच्यासाठी हा दिवाळीचा सण आहे. जी काही कमाई होते वर्षभरात ती त्याच वेळेला होते. रस्त्यावरचं कॉन्क्रिटीकरणाचे जे दुरावस्था झालेली आहे, पाणी साचतंय, चिखल होतोय, रोगराई पसरते, म्हणजे स्थानिक प्रशासनाला काडीचंही पडलेलं नाहीये. आणि त्यामुळे निवडणुका लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आणि असं असताना राज ठाकरेंचं आजचं भाषण बघितलं आणि मी बुचकळ्यात पडलो. म्हणजे बुचकळ्यात पडायचं कारण म्हणजे त्यांचा तो व्हिडिओ लागला की नाही माहिती नाही, पण त्यांनी भाषणात उल्लेख केला की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आसामच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भाषण केलं होतं.
लक्षात घ्या मित्रांनो, आसामच्या निवडणुका आता 2026 साली आहेत. म्हणजे 2016 साली 10 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या तेव्हा मोदी पंतप्रधान होते, गुजरातचे मुख्यमंत्री नव्हते. त्याच्या आधीच्या निवडणुका जेव्हा झाल्या होत्या 2011 साली, तेव्हा मोदी जे बोलले होते त्याचं सार असं आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ केले जात आहेत. हे राज ठाकरे आजच्या भाषणात म्हणले, तो व्हिडिओ लागला नाही. याचा अर्थ जेव्हा देशामध्ये मनमोहन सिंग सरकार होतं, सोनिया गांधींच्या मार्गदर्शनाखाली सरकार होतं, तेव्हापासून मतदार याद्यांमधले घोळ आहेत. पुढे राज ठाकरे म्हटले की मी 2016-17 पासून याबाबत बोलतोय की सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही. त्याचं कारण काय? तर कुठेतरी हा सगळा मतदार यादीतला घोळ किंवा निवडणुका कंडक्ट करण्यामधला घोळ आहे. म्हणजे जर ही गोष्ट 2011 सालपासून होत असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, त्यानंतर म्हणजे राज ठाकरे 2011 साली मोदींच्या प्रेमात बुडाले होते. मोदींनी कसा गुजरातचा विकास केला हे सगळ्या जगाला सांगत होते. त्यानंतर 14च्या निवडणुकीत त्यांनी मोदींविरुद्ध, कारण शिवसेना भाजपासोबत होती आणि त्यामुळे राज ठाकरेंनी मोदींविरुद्ध भूमिका घेतली नसली तरी ते एका दृष्टीने विरोधी पक्षात होते. 2019 साली ते विरोधी पक्षांचे पोस्टर बॉय होते आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात ठिकठिकाणी जाऊन त्यांनी विरोधी पक्षांसाठी सभा घेतल्या. लाव रे तो व्हिडिओ पॅटर्न देशभर गाजला. 2024 साली त्यांनी मोदींच्याच उपस्थितीत भाजपाचा प्रचार केला. म्हणजे भाजपाला मोदींना पंतप्रधान बनवा. म्हणजे जर निवडणूक आयोगाला मॅनेज करून मतदार याद्या जर मॅनेज केल्या जात असतील, घोळ घातला जात असेल, 2011 साली मोदी म्हणत असतील, 2016 साली 17 साली राज ठाकरे म्हणत असतील, तर आता या घटनेलाही 15 वर्ष झालेली आहेत आणि युपीएचे सरकार त्याची 4 वर्ष गेलेली आहेत, एनडीए सरकार त्याची 11 वर्ष झालेली आहेत. पण आता अचानक या विषयाची महापालिकांच्या निवडणुकांपुरती आठवण होऊन भूमिका काय, तर जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत कोण निवडणुका घेतोय तेच मी बघतो किंवा कशा प्रकारे निवडणूक होतात. आणि सगळ्या राजकीय पक्षांचं समाधान झाल्याशिवाय आता सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना निवडणूक आयोगाला निवडणुका घेऊ न देणं, म्हणजे समाधान झालं तर गोष्ट वेगळी, मग प्रश्नच मिटला. पण जर समाधान झालं नसेल तर निवडणूक आयोगाला निवडणुका घेऊ न देणं हा एका प्रकारे अर्बन नक्सलिझमचा भाग झाला. कारण तुम्ही देशाची लोकशाही, संविधान, म्हणजे एकीकडे हातात संविधान घेऊन फिरायचं आणि दुसरीकडे त्याच संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं. त्याच्यासाठी त्यांची कारणमीमांसा ही आहे की हे जे सगळं विकासाचं, म्हणजे मी काही विकासाला विरोध करणारा नाहीये, पण हा जो सगळा विकास चालू आहे तो गुजरात्यांसाठी विकास सुरू आहे. म्हणजे ते गोदा पार्कचं जे सुशोभीकरण केलं त्याच्यासाठीही रिलायन्स फाउंडेशननीच पैसे दिले होते. म्हणजे तोही विकास एका प्रकारे गुजरात्यांच्याच आशीर्वादाने झाला होता. बाकी लग्नात जाऊन नाचणं अंबानींच्या किंवा अदानींच्यासाठी अनेक गोष्टी करणं, अदानींनी घरी येऊन भेटीगाठी घेणं, मी या सगळ्यात जात नाही. कारण शेवटी उद्योगपतींना जी कुठली राजकीय व्यवस्था असेल तिच्याबरोबर काम करायचं असतं आणि सगळे राजकीय पक्ष सत्तेत असताना जो कोणी उद्योगपती काम करत असेल त्याच्याबरोबर काम करतात. यात काँग्रेसही अपवाद नाही. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी अदानींवर वाटेल ते आरोप करत असताना ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथे व्यवस्थित अदानींची गुंतवणूक चालते, पश्चिम बंगालमध्ये अदानींची गुंतवणूक चालते आणि त्यामुळे राजकारण मी त्याच्यातनं दूर ठेवतो. पण राज ठाकरेंच्या दृष्टीने वाढवण बंदर, मुंबई मेट्रो, मुंबई एअरपोर्ट, बुलेट ट्रेन या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. आणि जर आता स्थानिक स्वराज्य संस्थाही त्यांच्या हातात पडल्या तर हा सगळा महाराष्ट्र एका प्रकारे गुजरात्यांना विकला जाईल. पण मला हा प्रश्न पडला की आता जेव्हा सगळ्या महापालिकांवर प्रशासक आहेत तेव्हा हे प्रशासक कोणाच्या हाताखाली काम करतायत, तर ते राज्य सरकारच्या हाताखाली काम करतायत. म्हणजे तशीही आत्ता सत्ता त्याच गुजराती लोकांच्या, म्हणजे मोदी, शहा, अदानी, अंबानी जे काही त्यांना म्हणायचंय ते आज ती त्यांच्याच हातात आहे. मग निवडणुका जरी डिले झाल्या किंवा नाही डिले झाल्या तरी जर ही सत्ता
मोदी शहांच्या हातात असेल, राज्यात तर ती फडणवीसांच्या हातात असेल, आणि या सगळ्यांना चालवणारे काही गुजराती व्यापारी वगैरे जरी काही असेल, तर आताची जी वस्तुस्थिती आहे, उलट जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर झाल्या तर त्यात काही अंशी बदल होऊ शकतो. दुसरा मुद्दा मला न कळणारा आहे, जो आता मनसे सकट सगळ्या विरोधी पक्षांचे विश्वप्रवक्ते बनू पाहत असलेले संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत मांडला. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यात सांगितलं की 1 नोव्हेंबरला मोठा मोर्चा निघणार आहे निवडणूक आयोगाविरुद्ध. त्याच्यात असं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये 1 कोटी बोगस नावं त्यांचा समावेश झालेला आहे, म्हणजे ती 1 कोटी नावं कमी करणं आवश्यक आहे. आता ही 1 कोटी नावं कुठली हे शोधण्याचं काम, म्हणजे त्याच्या बाबतीत मी मनसेचं निदान कौतुक करतो की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची सभा घेऊन त्यांना कामाला लावलं की घरोघरी जा, लोकांशी भेटा, प्रेमाने बोला, म्हणजे मनसे स्टाईल मारामारी करू नका, प्रेमाने बोला त्यांच्याशी. कोणाकोणाच्या घरात 800 लोक राहत आहेत, 600 लोक राहत आहेत, म्हणजे अशी जर लोक राहत असतील एकेका पत्त्यावर 800 आणि 600 लोक, आणि जर ते राजकीय कार्यकर्त्यांनाच माहिती नसेल तर हा कुठेतरी राजकीय कार्यकर्ता आपल्या पक्षापासून किंवा पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांपासून किती दुरावले आहे त्याचा हा उत्तम नमुना आहे. पण निदान मनसेनी कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला. बाकीचे लोक, काँग्रेसचे लोक घराघरात गेले. तर आतापर्यंत मला 45 वर्षाच्या आयुष्यात घरी एकदाही काँग्रेसचा कार्यकर्ता आम्हाला मत द्या म्हणून मागायला आलेलाच नाहीये ठाण्यात. आमच्या इथे काँग्रेसचे कार्यकर्ते कोण आहेत तेही मला माहिती नाही. अगदी लहानपणी तेव्हा बरंच जगच काँग्रेसचं होतं अख्खं, त्यामुळे तेव्हाच थोडंसं माहिती आहे. पण आताच्या गेल्या 20-25 वर्षाच्या काळात तर ठाण्यासारख्या शहरात काँग्रेसचे कोण नेते आहेत आणि ते घरी येऊन मतदान आम्हाला करा, काँग्रेसला मतदान करा वगैरे असं मागायलाही आल्याचं आठवत नाही. आणि त्यामुळे ते जर काँग्रेसचे कार्यकर्ते घराघरात जाऊन शोधणार असतील, उभाटा सेनेचा तर अख्खा पक्षच सगळीकडे फिरताना दिसतो, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात सगळ्याच्या सगळा पक्ष एकत्र दिसतो. पण मुद्दा असा आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असतील तर अशा प्रकारच्या भूमिकेला काही अर्थ आहे का? आणि जरी ती भूमिका घेतली, म्हणजे हे होऊ शकतं, समजा जर व्यवस्थाच उलथवून वगैरे टाकायची असेल आणि जनतेचा खूप मोठा पाठिंबा असेल तर दुर्दैवाने, म्हणजे हे मी दुर्दैवाने अशासाठी म्हणतोय की आपल्या देशात संविधान आणि कायद्यापेक्षा हा लोकांचा दबाव कधी कधी महत्वाचा ठरतो. शेतकरी कायद्याच्या वेळेला आपण बघितलं, कायदे करण्याचा पूर्ण अधिकार सरकारला होता, जे केलं ते संविधानाच्या चौकटीत होतं. तरीही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला एका प्रकारे विनंती केली की तुम्ही कायदे मागे घ्या. पण तेवढा सपोर्ट, तेवढा पाठिंबा या सगळ्या पक्षांच्या पाठी आहे का? म्हणजे 1 कोटी बोगस नावं असली तरी महाराष्ट्रातली जी बाकीची 12 कोटी जनता आणि 8-9 कोटी मतदार आहेत, म्हणजे त्यातले 7 कोटी मतदार या बाबतीत जर संवेदनशील असतील, जागरूक असतील, राज ठाकरे जसं भाजपाच्या मतदारांनाही म्हणाले, मराठी मतदारांना भाजपाच्या, की तुम्हालाही हे फसवताय, तुम्ही भाजपाला मतदान करताय, पण ही मुंबई, हा महाराष्ट्र तुमच्या हातातून चाललाय वगैरे. म्हणजे त्यामुळे हे भाजपाचेही मराठी मतदार, इतर पक्षांचे मराठी मतदार हे जर खरंच तेवढे संवेदनशील असतील तर हे लोक रस्त्यावर उतरायला पाहिजेत, रस्त्यावर ठिया देऊन बसायला पाहिजेत. पण तशी जर गोष्ट होत नसेल, भले ते त्याच्यासाठीचा पैसा कॅनडातनं येऊ, अमेरिकेतनं येऊ, कुठूनही, जसं शेतकरी आंदोलनात झालं किंवा सीएए विरुद्ध आंदोलनात झालं, पण जर लोक रस्त्यावर बसायला येणार नसतील तर या सगळ्याला काहीही अर्थ नाहीये. लोक रस्त्यावर बसली तरी काही अर्थ नाहीये. खरं तर लोक रस्त्यावर बसली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्याकडे सगळ्याच गोष्टी सोयीनुसार घेतात, चुकीची गोष्ट आहे. पण अशा वेळेला अशा प्रकारची भाषणं करणं हे भाजपाला आणि महायुतीला अधिक मदत करणारं ठरत तर नाहीये ना. कारण जेव्हा विरोधी पक्षाची इच्छाच लढायची नसेल आणि जनतेची तशी भावना नसेल, तेव्हा अशा गोष्टींचा परिणाम अधिक तीव्रपणे मतदानाला दिसेल. लोक अशा प्रकारे दुष्प्रचार करणाऱ्यांना अधिक वेगाने, अधिक ताकदीने शिक्षा करतील. आणि त्यामुळे प्रश्न पडतो की हे नेमकं यावेळेला कोणाच्या मदतीचा कार्यक्रम सुरू आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.